आज संपूर्ण जग कोरोनाच्या संसर्गाने चिंतित आहे। जागतिक महासत्ता मनविणाऱ्या अमेरिकेलाही दणके बसत असून भारत देश ठामपणे कोरोनाला लढा देत आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जनता कर्फ्यू पाळला गेल्यानंतर देशात लॉकडाऊन लावण्यात आले। याच दरम्यान रोजीरोटीसाठी म्हणजेच नोकरीसह कामधंद्यासाठी दिल्ली मुंबई सारख्या महानगरात स्थलांतरित झालेले मेळघाटवासी लोक गावाकडे परतण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र काही 2-3 महिन्यापूर्वी समोर आले होते। आज जवळपास 90% मेळघाटवासी घरी परतले असून आज ताजेतवाने निसर्गाच्या प्रकृतीच्या सानिध्यात सुखरूप जीवन जगत आहे। कडक परिश्रम व निसर्गाच्या सानिध्यात राहून मेळघाटवासियांची रोगप्रतिकार क्षमता प्रबळ झाली असून सध्या स्थितीत प्रत्येक मेळघाटवासी कोरोना विषाणूच्या भयापासून कोसदूर व कोरोनाशी अणभित्र असल्याचे चित्र यावर्षी मेळघाटात बघावयास मिळत आहे। मेळघाटातील धारणी तालुक्यात ग्रामस्थ आपल्या शेतात, जंगलात व गावात घाम गाळत असून आज जगात जो कोरोनाचा भय दिसून येत आहे तो मेळघाटवासियांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही। यावरून स्पष्ट होते की आजही निसर्ग व प्रकृतीचे महत्त्व कायम असून जिथे जागते उदाहरण नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण मेळघाटात बघावयास मिळेल। त्यामुळे आजची विदारक परिस्थिती बघून देशातील प्रत्येक गाव व शहर मेळघाटाप्रमाणे नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असायला हवे, जेणेकरून संपूर्ण देशवासियांची रोगप्रतिकार शक्ती मेळघाटवासियांप्रमाणे प्रबळ होऊन कोरोनासारखा कोणताच रोग काहीच बिघाड करू शकणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षारोपण करा, जंगल वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रदूषण टाळा आणि स्वस्थ रहा, समृद्ध रहा। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।